लोकांना नो आणि नॉट यांच्यातला डिफरन्स समजत नाही. बघा दोघांचा अर्थ काय एकच आहे, नाही आहे. पण नेमकं केव्हा आणि कधी वापरायचं हे माहित नाहीये. तर आता बघा दोन वाक्य दिले, आय हॅव हाऊस आणि आय हॅव डॅश एनी हाऊस आलाय. ओके, मग आता तुम्ही कन्फ्युज होणार की इथं नो येईल का नॉट येईल. काही लोकांना माहित असेल तर ते काय दिसेल इथं नो आलाय, बरोबर आहे. आणि काही लोकांना माहित असेल तर इथं म्हणतील की नॉट आलाय. मग हा नो आणि नॉट का आलाय हे आज आपण बघणार आहोत. मी इथं नो का वापरला आणि नॉट का वापरलाय याचं पूर्ण रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. यापुढे तुम्ही कधीही नो आणि नॉट मध्ये कधीही तुमचं चुकवणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघायचे की तुम्हाला बारीक बारीक गोष्ट तुम्हाला माहिती पडणार आहे. तर आपण पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा. तर आपण अगोदर नॉटचं बघू, नॉट का वापरायचा. आता बघ हा जो नॉट आहे याचा अर्थ होतो नाही. ओके, हा समजून घ्यायचे की एक ऍडवर्ब काम करतो. ऍडवर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. आता हे केव्हा वापरायचे, मी याचे एक सोपं आणि अतिशय शॉर्टकट तुम्हाला एक रूल सांगतो. तुम्हाला माहिती आर्टिकल 3 आहेत, ए अँड द. मग त्याच्यामध्ये जो आर्टिकल असेल ए आणि अँड हे दोन बघायचे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर बघा ए अँड झालं, त्याच्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे काय, क्रियापद जे ऍक्शन करतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल V1 V3 आणि V4. V2च्या पहिले तर काही येत नाही. ओके, V1 V3 आणि V4. त्याच्यानंतर तुम्हाला वापरायचे V1च्या पहिले कधी तर टू आला, टू म्हणजे ज्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. काय म्हणतो आपण, इन्फिनिटिव्ह. त्याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे, नॉट वापरायचे. ओके, काही असतात डिटर्मिनर असतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा एनी आला. ओके, एनी आला, त्याच्यानंतर मेनी आला. ओके, नंतर मच आलं आणि इनफ आलं. असे काही शब्द असतील तर समजून घ्यायचं की तुम्हाला त्याऐवजी तुम्हाला काय वापरायचे, त्याच्या अगोदर नॉट वापरायचे. आता आपण बघू ए आणि अँडचं बघू. आता एक वाक्य घेऊ. जसं आता बघा आय एम ओके डॅश अ डॉक्टर. ओके, आता आपण सांगितलं की इथं नो वापरायचे का नॉट वापरायचंय. तर बघ इथं काय आलाय, राईट. तर मी तुम्हाला काय बोललोय, आर्टिकल ए किंवा अँड आला, वर म्हणजे V1 V3 V4 आलं, किंवा V1च्या पहिले टू आला त्याच्या पहिले आपल्याला नॉट वापरायचे, किंवा एनी मेनी मच आणि इनफ हे शब्द जर आलं तर डोळे बंद करून तुम्हाला नॉट वापरायचे. इथं आलाय तर 100% आपल्याला काय वापरायचे, नॉट वापरायचे. झालं वाक्य. समजा मी दुसरं वाक्य घेतलं, ही इज डॅश घेतलं, नंतर मी घेतलं अँड इंजिनियर. ओके, अँड इंजिनियर. इथं काय आलाय, ऍड आलाय, डोळे बंद करून आपण काय करणार आहे, नॉट वापरणार आहे. हे टॉपिक नो आणि नॉट शिकवल्यानंतर तुम्हाला मी एक वाक्य सिक्रेट घेणार आहे. ओके, की एकाच वाक्याचे 4 वाक्य कशा पण करता येईल ते आपण बघणार आहोत. तुम्हाला एक शॉर्टकट टिप तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, एवढं समजलं. आता आपण पुढचं बघू अजून केव्हा वापरतात. इथं बघा आय डू डॅश आलाय, नंतर लाईक आलाय. लाईक काय काम करते, क्रियापदाचं काम करते. वर्ब आहे म्हणजे V1 आलाय. ओके, तुम्ही तुम्हाला काय V1 आला, V3 आला, V4 आला, त्याच्या पहिले आपल्याला काय वापरायचे, नॉट वापरायचे. आय डू नंतर घ्यायचे आपलं नॉट घ्यायचे. लाईक इट म्हणजे मला हे आवडत नाही. पुढचं वाक्य बघा, सी इज टीचिंग. बघा क्रियापद आलंय म्हणजे V4 आलेला आहे, राईट. V4 आला असेल म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आलं असेल तर तुम्हाला सुद्धा काय वापरायचे, नॉट. सी इज टीचिंग, सी इज नॉट टीचिंग नाउ. याचा अर्थ होतोय की ती शिकवत नाही आहे. आता पुढचं बघा, ही हॅज डॅश एनी हाऊस. तुम्हाला काय बोललं बघा, एनी आला, ओके, मेनी आला, नंतर मच आला किंवा इनफ आला, त्याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे, नॉट वापरायचे. इथं बघा एनी आलाय, दिसतंय तुम्हाला एनी, या ठिकाणी आपल्याला काय वापरायचे, नॉट वापरायचे. मी तुम्हाला अतिशय शॉर्टकट मध्ये शिकवणार आहे, कमी वेळामध्ये जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. परत एकदा नियम बघून घ्यायचे, हे लक्षात ठेवायचं फक्त. ओके, ए अँड वर्ब, टू, V1 ला टू, एनी मेनी मच आणि इनफ हे शब्द आलं त्याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे, नॉट वापरायचे. आता पुढचं एक बघ, आता इन्फिनिटिव्ह. समजा आता फॉर एक्झाम्पल एक वाक्य घेतलं, चौथं बघा, यू ऍडवाइज मी, नंतर डॅश घेतलं, राईट. नंतर मी काय घेतलं, टू. ओके, टू गो देअर. आता बघा या ठिकाणी बघा इन्फिनिटिव्ह आलाय, दिसतं तुम्हाला इन्फिनिटिव्ह. ओके, तर मी तुम्हाला काय बोललो, V1च्या पहिले जर टू आला आणि जर तिथं रिकामी जागा दिसली आणि तुम्हाला नो किंवा नॉट वापरायचे तर 100% डोळे बंद करून तुम्हाला काय वापरायचं, नॉट वापरायचंय. यू ऍडवाइज मी नॉट टू गो देअर. तुम्हाला सल्ला दिला की तिकडे जायचं नाही. ओके, तर मला वाटतं तुम्हाला नॉट केव्हा वापरतात हे समजलंय. ओके, आता नो केव्हा वापरायचे हे आता आपण बघून घेऊ. आता बघा पुढचे नियम लक्षात ठेवायचे. आता नो म्हणजे हा एक प्रकारे ऍडजेक्टिव्हचं काम करतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, एखाद्या नामाबद्दल
काहीतरी विशेषता सांगतोय. जसं आता माझ्याकडे लाल पेन आहे, पेन, पेनच्या पलीकडे लाल, लाल पेन, लाल का झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, समजा मी प्रामाणिक मुलगा आहे, ऑनेस्ट बॉय, ऑनेस्ट काय झालं, ऍडजेक्टिव्ह झाला. मी चांगला मुलगा आहे, गुड बॉय, हा जो गुड आहे, बॉय हा नाऊन आहे, नाऊन बद्दल मी काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, काहीतरी माहिती दिली आहे, तर गुड हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. मी लगेच ऍडजेक्टिव्हचे एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, पण तो मी शॉर्टकट सांगतोय की नामाच्या पहिले किंवा नामाबद्दल काहीतरी विशेषता सांगताय, त्यावेळेस तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा वापर करावा लागतं. जसं तुम्हाला तो द्यावे, ही इज अ काइंड बॉय, काइंड बॉय आलाय. ओके, हा काइंड बॉय बद्दल सांगतोय, काइंड म्हणजे दयाळू, त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. सेम तुम्हाला नो सुद्धा ऍडजेक्टिव्हचं काम करतो. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं एनी आला तर तुम्हाला काय वापरायचे, नॉट वापरायचे. पण आता एक लक्षात ठेवा, समजा फॉर एक्झाम्पल नॉट एनी, ओके, नॉट एनी, तर हा नॉट एनी नाही आहे, आणि त्याच्या जागेवर तुम्हाला काय करायचं, नोचं काम करायचं. समजून घ्या, नॉट एनी म्हणजे नो. ओके, आणि नॉट किंवा ऍन समजून घ्यायचं की नोचं काम करायचं. काय काय काम करेल, तो नोचं काम करेल. आता बघा एक वाक्य घेऊ आपण. ओके, वाक्य, ओके, मी नॉटचं तुम्हाला सांगितलं केव्हा वापरतात. आता नो हे एक प्रकारचे ऍडजेक्टिव्ह घेतात. ओके, नॉट एनी म्हणजे नो घ्यायचं, नॉट ऍन म्हणजे नो घ्यायचं. जसं आता बघा, आय डू नॉट डॅश हॅव हाऊस. आता तुम्ही कन्फ्युज होणार तिथं काय घ्यायचंय, तर बघा लक्षात ठेवा, हाव हा एक प्रकारचं क्रियापदाचं काम करते. आणि तुम्हाला मी काय बोललोय, जर क्रियापद असेल त्याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे, तुम्हाला नॉट वापरायचे. का वापरलं आपण, ह्या ठिकाणी घेतलं आय डू नॉट हॅव हाऊस. ओके, इथं आहे आय हॅव, इथं काय आलाय बघा, एनी आलाय. एनी आलाय म्हणजे आपण काय घेणार आहे, नॉट घ्यायचंय. मग कसं आलं, आय हॅव नॉट एनी हाऊस. दोघांचा अर्थ सेम आहे की माझ्याकडे घर नाही आहे. ओके, इथं आहे आय हॅव डॅश अ हाऊस आलाय, इथं आलाय म्हणजे आर्टिकल आलंय, तुम्हाला सुद्धा काय वापरायचे, नॉट वापरायचे. ओके, आणि छोटं वाक्य बघा, आय हॅव, आता मला सांगा हाऊसच्या पहिले मला सांगा, एनी आलाय, इनफ आलाय, मेनी आलाय, मच आलाय, काही झालं नाही. ओके, जर काहीच नसेल, डायरेक्ट नाऊन आहे, तर नाऊन बद्दल मला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्हाला काय वापरायचं, नो वापरायचं. आय हॅव नो हाऊस, चारींचा अर्थ सेम आहे की माझा घर नाहीये किंवा माझ्याकडे घर नाहीये. आता बघा मी तुम्हाला झालं तर नॉट एनी म्हणजे नो घ्यायचं. जसं आता बघा, नॉट एनी आलाय, नॉट एनी, तुम्हाला जर कधी हे करायचं असेल तर नॉट एनी कट करायचं, तर काय टाकायचं, नो घेतला. इथं बघा नॉट किंवा नॉट ऍन आलं तर तुम्हाला काय घ्यायचंय, नो घ्यायचंय. तर बघा नॉट आलाय, तर मग हा भाग काय केला, मी कट केला, त्या ठिकाणी काय घेतला, नो घेतला. मला वाटतं अतिशय सोपा नियम होता. मी अजून याचे काही नियम तुम्हाला सांगतो की हे केव्हा वापरायचे अजून. ओके, तर मला वाटतं एवढं तुम्हाला समजलं. आता पुढचा एक नियम सांगतो तुम्हाला मी. आता बघा मी तुम्हाला आता नोचा अजून एक केव्हा वापरतात, जिरण आलं, जिरण. ओके, जिरणच्या पहिले तुम्हाला काय वापरायचंय, नो वापरायचे. इथं जिरणच्या पहिले. आता जिरण म्हणजे काय, V1 ला तुम्ही ING लावतात. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता हा टू प्ले. ओके, हा टू प्ले हा झाला तुमचा इन्फिनिटिव्ह झाला, हा काय झाला, इन्फिनिटिव्ह. ओके, आता मला याचं जिरण करायचं असेल तर मी काय घेणार आहे, हा टू कटकून टाकेल, हा प्ले घेतला, मी त्याला काय लावलं, ING घेतला, प्लेइंग घेतलं. समजा मी टू डान्स, हा झाला इन्फिनिटिव्ह, आणि डान्सिंग याचं तो झाला जिरण म्हणतात. हा विपोर नाहीये, लक्षात ठेवा, एक क्रियापदाचं काम करत नाहीये, जिरणचं काम करतं. ओके, टू राईट, रायटिंग, टू वॉक, वॉकिंग, याला म्हणतात जिरण. याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचं, नो वापरायचं. जसं तुम्ही म्हणता नो टॉकिंग ना, नो टॉकिंग, नो स्मोकिंग, दिसतं का तुम्हाला, नो स्मोकिंग, नो डान्सिंग. म्हणजे तुम्हाला जिरण असं वापर करायचा असेल तर जिरणचा तुम्हाला करायचं, नो स्पीकिंग, नो स्पीकिंग. तर या पुढे तुम्हाला काय वापरायचं, नोचा वापर करायचा आहे. नोचं तुम्हाला समजलं. आता अजून नोचं मी एक रूल सांगतो केव्हा वापरतात ते आपण बघूच. आता बघा शेवटचा नियम बघा, याचा रूल काय आहे बघा. अजून नो केव्हा वापरायचं, व्हर्बल क्वेश्चन मध्ये, जेव्हा तो त्याचे उत्तर आपण देतो. जसं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, तू डॉक्टर आहे का, तुम्ही म्हणता नाही मी डॉक्टर नाहीये. तू शिक्षक आहे का, नाही मी शिक्षक नाही. जर असं उत्तर येतं तर नो वापरायचं. जसं आता बघा, आर यू स्टुडंट, आर यू स्टुडंट, तुम्ही करा नो, आय एम नॉट स्टुडंट. म्हणजे बघा सुरुवातीला घ्यायचं नो, आणि यू ला काय करायचं आय, आणि आर ला काय करायचं ऍम. नो आय एम नॉट स्टुडंट असं म्हणायचं, आय एम नॉट अ स्टुडंट म्हणायचं. ओके, आर यू टीचर, नो आय एम नॉट टीचर. आर यू डॉक्टर, नो आय एम नॉट डॉक्टर. आर यू फिलॉसॉफर, नो आय एम नॉट. म्हणजे सुरुवात, म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचं उत्तर देतात तर तुम्हाला काय वापरायचं, नो वापरायचे. जसं आता डू यू टीच इंग्लिश, तुम्ही इंग्लिश शिकवतात का, तुम्ही नो आय डोंट, नो आय डोंट टीच. आता बघा, कॅन यू स्पीक इंग्लिश, तुम्ही करणार नो.
आय कांट, नो आय कांट स्पीक इंग्लिश. म्हणजे काय, तुम्हाला जर उत्तर नकारार्थी द्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातला नो वापरायचे. ओके, आता तुम्हाला मी नॉटचं एक अपवाद सांगतो. आता बघा, मी नॉटचं तुम्हाला एक अपवाद सांगतो. आता तुम्हाला समजा आता आता हा समजा सफरचंद, समजा हे सफरचंद आहे. मी तुम्हाला सांगतोय की आंबा आहे. काय आहे? आंबा आहे. पण तो काय झाला? सफरचंद आहे. पण मी काय म्हणतोय? आंबा आहे. तुम्ही काय? नाही, दिस इज नॉट मँगो. तुम्ही एकदम जोर देताय, तुम्ही काय म्हणणार आहे? दिस इज नॉट मँगो. आता बघा या ठिकाणी काय झालं नाही, नियम काय सांगतोय की आपण नाऊन आला तर नो वापरतो. पण जेव्हा तुम्हाला जोर देऊन बोलायचे की नाही ती वस्तू ती नाही आहे, जसं आता बघा, दिस इज नॉट ऑनेस्टी, हा प्रामाणिकपणा नाही आहे. दिस इज नॉट ऑनेस्टी. समजा आता हा पेन आहे. ओके, आणि मी याला म्हणतोय हा पंखा आहे. तुम्ही म्हणणार दिस इज नॉट फॅन, दिस इज काय, दिस इज काय, तो पेन आहे. जेव्हा तुम्हाला जोर द्यायचं असेल तेव्हा तुम्हाला नॉटचा वापर करायचे. हे अपवाद आहे, एक्सेप्शन म्हणतो आपण. याचा वापर जेव्हा आपल्याला कोणाला तरी काही जोर देऊन सांगायचं असेल तो वापरायचा. मला वाटतं तुम्हाला नो आणि नॉट याच्यातला फरक समजला असेल, आणि अतिशय सोपा फरक होता. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो सोडवण्यासाठी. मला कमेंट बॉक्समध्ये नो वापरायचे का नॉट वापरायचे हे तुम्ही मला लिहून दाखवायचे. मी त्याची रिप्लाय नक्की देईल. ओके ओके, इथं नो येईल का नॉट होईल इथे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायचं. मी त्याचा रिप्लाय नक्की देणार आहे. पहिलं वाक्य बघा, नेहा हॅज डॉट अ हाऊस. इथं नो घ्यायचं की नॉट घ्यायचं मला नक्की सांगायचं. नेहा हॅज डॅश डॉग आलाय. ओके, माय ब्रदर आस्क्स मी डॅश टू प्ले क्रिकेट. ओके, लक्षात ठेवा, टू प्ले आलाय. ही कॅन डॅश स्पीक इंग्लिश, स्पीक आलाय, लक्षात ठेवा. शी हॅज डॅश एनी पेन, एनी आलाय. आय हॅव डॅश करेज. ओके, या ठिकाणी काय वापरणार मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आणि जे नवीन असतील सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, थँक्यू व्हेरी मच.